नमस्कार. आता आम्ही ही सगळी मंडळी आचार्य अत्रे कट्टेचे आमचे नियर अँड डिअर सगळेजण आम्ही चाललो आहे तलासरी. इथे गोशाळा आहे आणि इस्कॉनचं मंदिर आहे. तिथे आम्ही निघालेलो आहोत कांदिवलीवरून. आता मध्ये आम्ही हा खाण्यासाठी म्हणजे चहा आणि नाश्त्यासाठी हॉल थोडासा घेतलेला आहे, म्हणजे आता ताजंतवानं सगळं होऊन आम्ही आता पुढचा प्रवास सुरू करणार आहे. मस्तपैकी सगळे गरम गरम चहा पित आहेत, केक खात आहे आणि मोरवीमधून आणलेला नाश्ता आम्ही इथे केला आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. कसं वाटतंय सगळ्यांना? मस्त. चला, ओके, छान. सगळ्यांनी इकडे बघा, आपण डहाणू चौपाटीवर इथे आलेलो आहोत आणि हे कोणते तुमची संस्था आहे? बहुला गोदाम चॅरिटेबल ट्रस्ट. ह्या गोशाळा ह्यातर्फे आपल्याला मस्तपैकी नाश्ता देण्यात येत आहे. हे सगळे आपल्याला बघा, पोहे छानपैकी, दही, लोणचं, हा सगळा नाश्ता आहे. सगळेजण एन्जॉय करतायत. सगळ्यांनी नाश्ता घ्या. आपली काही मंडळी तिकडे लांब छान अशी बसलेली आहेत, ते पण नाश्ता एन्जॉय करतायत. मीना नाश्ता घेतला का? इकडे बघा, आपटे, नितीन आपटे, नाश्ता छान नाश्ता. ओके, थँक्यू काका, आमची एवढी सेवा करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप चविष्ट नाश्ता. ओके. आता आम्ही बहुला गोशाळेत जाणार आहोत, पण त्याच्या आधी आम्ही डहाणू चौपाटीवर आलो आहे आणि इतके सगळे एन्जॉय करतायत की पोहे पण इतके चविष्ट आहेत की आम्ही खाता आणि इथे योगिनी ते खूपच धमाल करते, किती फोटो काढते. अरे समुद्रावरती धावताना पळताना इतकी मजा की आम्ही खूप एन्जॉय करते. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. नमस्कार, धन्यवाद. एक पोह्यांचं सांगायचं आहे की आपण याच्यामध्ये कांदा घालतो, पण या पोह्यांना त्यांनी कोबी किसून टाकला आहे आणि वरती छानपैकी असं गाजर घातलेलं आहे. नंतर याचं आपलं खोबरं, लोणचं, दही, साखर असं सुंदर असे पोहे आम्हाला दिलेले आहेत. धन्यवाद. डहाणूला आता आम्ही आलो आहे बहुला गोदाम, धुंदलवाडी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. इथे ही गोशाळा आहे. 500 गायी इथे जवळजवळ आहेत आणि सगळं आमचा ग्रुप इकडे गोशाळेला व्हिजिट द्यायला आलेला आहेत. हे आमचे महाराज उभे आहेत. बाकीची मंडळी सगळे छानपैकी गायींचं दर्शन घेत आहे. छान असं बछडं, मस्त अशा गायी. छोटे छोटे बछडे आता दुपारच्या वेळी आराम करत आहेत. छान अशी ही गोशाळा. ही आपल्या बछड्याशी मस्तपैकी मस्ती करते. सुंदर. या गोशाळेचं नाव बहुला गोधाम आहे. तर कोणत्याही गोशाळेत गेलं, महाभारतच्या पुरुषार्थ पर्वामध्ये एक गोष्ट येते की गोमातेला विचारलं गेलं की सगळ्या पापांपासून जर दूर व्हायचं असेल तर काय करायचं. तर गोमाता बोलते, गोमाता उवाच. गोमाता म्हणते, गोष्टमध्ये गेल्यावर, संस्कृतमध्ये गोशाळेला गोष्ट म्हणतात. तसं नीतीमध्ये एक श्लोक आहे, धनानी भूमो पशवश्य गोष्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी धन म्हणजे जमीन असायचं, लिक्विड करन्सी कॅश नव्हती ना. आणि म्हणजे धन कुणी गेल्यानंतर धन तर जमीन तशीच राहील, पशु गोष्टमध्येच राहतील. भार्या ग्रहद्वारे जना स्मशाने अग्निशितायाम परलोक मार्गे कर्माणी गच्छती जीव एक. नीतीमध्ये हा श्लोक आहे. म्हणजे आपल्यावर आपले फक्त कर्म जातील. तर त्याच्यात गोष्टचा उल्लेख आहे. जर ना प्रत्येकाने फोन जर सायलेंट केलं तर बरोबर. चालेल बघ. दिव्य गायींचं नाव आपण जप केला पाहिजे किंवा त्याचं उच्चारण केलं पाहिजे. असं केल्याने सगळ्या ज्या गायी आहेत जगातल्या त्यांचं सर्वांचं नामस्मरण केल्याचा फायदा होतो. तर तुम्ही सर्व माझ्या मागे म्हणा, बहुला समंगा अकुतो भया क्षेमा सख्या भूयसी सर्वसहा. तर या 7 दिव्य गायी.
तर आपण कोणत्याही गोष्ट म्हणजे गोशाळेत गेलं तर यांचं जर आपण यांना स्मरण केलं तर जगात जेवढ्या गायी आहेत त्यांची आठवण त्यांचं स्मरण होतं. व्हेरी वा 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 वा, छान छान, मस्त आहे बघा. गाई, छान गायी आहेत, एवढ्या गाई आहेत. सगळ्यांना बसायची सोय केलेली आहे. खरंच हे आमचे काही मित्रमंडळी दमले आहेत, ती बसली आता लांबचा प्रवास करून आली. छान छान. हे जेवण कसं आहे सांगा, त्यांना सांगा. जेवण खूप छान आहे, जेवण खूप छान देत आहे. नाही, प्रसाद प्रसाद माझं अचानक ठरलं खिचडी आणि कढी खूप छान आहे, चविष्ट आहे सगळं. खूप छान आहे. ओके टेम्पल छान भोग लागतात ना. खूप छान. बाबा यांना पण थोडी उसळ आहे. देतो. सुंदर अशा इस्कॉनच्या गायी आपल्या घाटाकडे निघालेल्या आहेत. जवळजवळ 500 गायी इथे आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य, खूप सुंदर. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपल्या घराकडे परत निघालेल्या आहेत. हो, आता आम्ही त्यांना केळी देणार आहोत प्रत्येकाच्या हाताने. असतील मे बी जीपीएसच आहे ते. गायींच्या कानाला, प्रत्येक गायीच्या कानाला ना जीपीएस लावलेला आहे. त्यामुळे तेच काढतोय आयुष्य पुढे आली ना. उनका एक छोटा फार्म है। तो गाड़ी का फीस है, पता है आप लोग को? हाँ, जो फीस की बात कर रहे हैं आप लोग, वो फीस नहीं, दूसरा फीस है उसका। रात्री बसवायचंय, शरद रात्री बसवायचंय. इसका फीस है हरे कृष्णा महामंत्र। व्हेरी गुड. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा. बोलतोय, थांबा जरा. गाड़ी का फीस है, पता है आप लोग? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम नाही ग. किनारे ना उसके पीछे पीछे तो स्विमिंग पूल हो जाता है। अरे वाह, वेरी गुड. मोरिंगा लगा इंडोर में. अरे वाह, वेरी गुड. इतर जमीन आहे. झेंडू ही शेवंती ना, सफेद सफेद आहे. हो, ते सांगतायत काय काय. कोबी वेदांत स्वामी इति नामिने नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले
नामसे भक्ति वेदांत स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी जयो जयो गोराचारे आरती कसो ब्रेकफास्ट कुठे ऑर्गेनाइजर ब्रेकफास्ट कुठे ब्रेकफास्ट वो लोग कोई लेके आते हैं पता नहीं वो लोग मिला कि नहीं वो लोग किसके साथ बात कर रहा है नहीं ये फंस गया